इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सनं या सागरी मार्गावरून जाणाऱ्या इंटरनेट केबल्सवर डिजिटल टोल किंवा परवाना शुल्क आकारण्याचा प्रस्ताव मांडलेला आहे। जगातील 99% इंटरनेट डेटा या समुद्राखालून जाणाऱ्या फायबर ऑप्टिक केबल्सवर अवलंबून असतो। जर इराणने या केबल्सवर नियंत्रण मिळवलं किंवा शुल्कासाठी अडवणूक केली तर जगभरातील इंटरनेट कनेक्टिव्हिटी विस्कळीत होण्याची भीती आहे। याचा थेट परिणाम व्हॉट्सॲप, गुगल सेवा आणि भारतातील UPI सारख्या डिजिटल पेमेंट यंत्रणांवर होऊ शकतोय, कारण या सेवांना लागणारा बहुतांश डेटा हा पश्चिमेकडील देशांमधून याच मार्गाने प्रवास करतो। इराणचा हा नवा प्रस्ताव केवळ उत्पन्नाचं साधन नसून जागतिक टेक कंपन्यांवर वचक निर्माण करण्याचा एक प्रयत्न मानला जातोय। मेटा, Amazon आणि मायक्रोसॉफ्ट यांसारख्या दिग्गज कंपन्यांना त्यांचा केबल्स इराणच्या सागरी हद्दीतून नेण्यासाठी आता अब्जावधी डॉलर्सचं प्रोटेक्शन पेमेंट द्यावं लागू शकते। या वाढीव खर्चामुळे सर्वसामान्यांसाठी क्लाउड सेवा आणि ऑनलाईन सबस्क्रिप्शन्स महाग होऊ शकतात। भारतासाठी हे प्रकरण अधिक गंभीर आहे, कारण आपला 60% हून अधिक इंटरनेट ट्रॅफिक याच डिजिटल चोक पॉइंटवर अवलंबून आहे।